श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 18 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन कसं करावं, जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर काय करावं, याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 18 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. मासिक धर्मामुळे आपला एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात. जर काही अडचणीमुळे तो उपवास नाही केला तरी तो गुरुवार तुम्ही स्किप करू शकतात. काही कारणामुळे तुम्हाला चौथ्या गुरुवारी अडचण आली असेल, तुम्ही बाहेरगावी असाल, जर तुमच्याकडून उद्यापन होत नसेल तर तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करू शकतात. याचबरोबर पौष महिन्यात सूर्यनारायणाची उपासना केली जाते. तर देवीचे उद्यापन कसं करावं, तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची श्रद्धेने भक्ती करत असतो, पूजा करत असतो. आपण ज्या पद्धतीने पूजेची मांडणी केलेली असते त्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे. तसेच दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्यामुळे ती पूजा दुसऱ्या दिवशी उचलून घ्यावी. बऱ्याच ठिकाणी सवासणी जेवू घालत असतात. वरण भात, भाजी पोळी किंवा तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला जमेल तो स्वयंपाक तुम्ही करू शकतात. तुम्ही उद्यापनाच्या दिवशी एक तरी सुवासीन जेवू घालावी. आपण जशी देवीची ओटी भरत असतो तशी ओटी त्या श्रीची भरावी किंवा तुम्ही 5 सवासणी 7 सवासणी जेवू घालू शकतात. जर तुमच्या घरात उद्यापन आहे आणि तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या घरी जेवायला जाऊ शकतात. खरं तर उपवास आपल्याच घरी सोडायचा असतो. जी व्यक्ती तुम्हाला जेवायला बोलवणार आहे ती व्यक्ती माता लक्ष्मी स्वरूप तुमचे मानपान करणार आहे. तुम्ही तिथे उपवास सोडला तरी चालेल. आता शहरामध्ये एवढ्या स्त्रिया भेटणं कठीण आहे. तर तुम्हाला एक सुवासीन जरी भेटली, तिला लक्ष्मी स्वरूप मानपान द्या. तुम्ही तिला केळ देऊ शकतात, देवीसारखी तिची ओटी भरू शकतात, माता लक्ष्मीचे पुस्तक देऊ शकतात, त्या पुस्तकामध्ये थोडेसे तांदूळ द्या, पैसे देऊ शकतात. तसेच तुम्ही एखादी शृंगाराची वस्तू दान देऊ शकतात, मेहंदीचा कोन, रुमाल दान करू शकतात. जर तुमची इच्छा दुसऱ्या व्यक्तीच्या घरी उपवास सोडायची नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या घरून दूध, खीर घेऊन येऊन आपल्या घरी उपवास सोडायच्या वेळेला खाऊ शकतात. तसेच देवीसाठी खिरीचा नैवेद्य करावा. दूध दही सुद्धा देवीला तुम्ही अर्पण करू शकतात. तसेच मांडणी तुम्ही सकाळी केली तर चालेल आणि संध्याकाळी केली तरी चालेल. 4 गुरुवारचं फळ तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही देवीला खिरीचा नैवेद्य द्यावा. जेवढे जमेल तेवढे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. उद्यापनाला सवासणीच लागते का, तर स्त्री ही स्त्रीच आहे, ही विधवा आहे असे भेदभाव न करता प्रत्येक स्त्रीला आदर द्यावा, तिला मानपान द्यावा. जे खायला बनवले असेल ते तिला खायला द्या. या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करायचे आहे. देव हा फक्त आपल्या भक्तीचा भुकेला आहे. देवाला तुमची भक्ती प्रिय आहे, बाकी काही प्रिय नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.